नाशिकच्या पेट्रोल पंपांवर काल रात्रीपासून अचानक रांगा लागायला लागल्या आहेत। त्याचं कारण जे आहे ते या ठिकाणी असं समोर येतं आहे की एक अफवा अशी पसरली आहे की नाशिकमध्ये पेट्रोलचा साठा हा पुढचे काही दिवस मिळणार नाही आहे आणि त्याच्यामुळे अनेक नाशिककर जे आहेत ते काल रात्रीपासून या ठिकाणी पेट्रोल पंपांवर गर्दी करत असल्याचं बघायला मिळतं आहे। सकाळची वेळ आहे, चाकरमाने आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना या ठिकाणी तासनतास रांगेत थांबत आहेत। पेट्रोल कमी असल्याची अफवा या ठिकाणी पसरलेली आणि त्यामुळे भली मोठी रांग जी आहे ती नाशिकच्या अनेक पेट्रोल पंपांवर लागल्याचं बघायला मिळतं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये जे पेट्रोल चालक आहेत ते देखील त्रस्त झालेले आहेत, कारण पेट्रोल भरायला येणारे हे 1 लिटर किंवा 2 लिटर पेट्रोल टाकत नाही आहेत, तर भीतीपोटी ते आपली पूर्ण टाकीच या ठिकाणी भरून घेत आहेत आणि त्याच्यामुळे पेट्रोलचा नसलेला तुटवडा जो आहे तो आता खरा होण्याची शक्यता आहे। आपण बघतोय की या ठिकाणी पेट्रोल पंपांवर किती मोठ्या प्रमाणात रांग जी आहे ती सकाळपासूनच लागलेली आहे। अनेक लोक या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत, मात्र का बरं एवढी गर्दी बघायला मिळते? नाशिकमध्ये अफवा झालेली आहे की पेट्रोल शिल्लक नाही, पण 100% पेट्रोल शिल्लक आहे। पण जिथे 100 रुपयाचं लोकांना भरायचं तिथे 1000 रुपये लोक 1000 रुपयाचं भरू राहिलं। पेट्रोल मुबलक आहे। लोकांची गर्दीमुळे हा फक्त लोकांना अफवा पसरल्यामुळे सर्व गर्दी करत आहे, पण 100% पेट्रोल शिल्लक आहे। काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे पेट्रोल पंपांवर? आपण बघतोय की या ठिकाणी गर्दी करतायत लोक। ही संपूर्ण परिस्थिती आपण पेट्रोल पंपांवर बघतोय। खरं तर या ठिकाणी पेट्रोलचा साठा जो आहे तो मुबलक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मात्र अशा पद्धतीनं पेट्रोलचा साठा शिल्लक नाही अशी अफवा पसरली आणि काल मध्यरात्रीपासून नाशिकच्या पेट्रोल पंपांवर प्रचंड रांगा ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत। अर्थात ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आता प्रशासनाच्या पातळीवर काहीतरी योग्य निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। काय सांगाल? नाही, सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। काल रात्री पण बरेच लोक लाईनमध्ये उभे होते। आम्ही सकाळी 7 वाजेपासून आता उभे आहोत लाईनमध्ये। परत कमर्शियल गाड्यांमुळे पण खूप प्रॉब्लेम येतो आहे। आपण बघतोय की या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी पेट्रोल पंपांवर बघायला मिळत आहेत। खरं तर या संपूर्ण प्रकरणावर पेट्रोल असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि बैठकीमध्ये त्यांनी अशी मागणी केलेली आहे की नाशिकमध्ये पेट्रोलचा साठा मुबलक होण्यासाठी जास्त टँकर जे आहेत ते नाशिकसाठी पुरवावेत। त्या संदर्भात प्रशासन निर्णय घेईल, मात्र तोपर्यंत ही गर्दी आता कशी आवरायची असा प्रश्न पेट्रोल चालकांसमोर आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।